नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज बघूया की जे ग्रह आहेत रवीपासून केतूपर्यंत आणि पुढचे बाह्यग्रह हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो, हे सगळे प्रत्येक राशीतून फिरतात सूर्याभोवती फिरताना. तर प्रत्येक ग्रहाची एक गती आहे, वेगळी वेगळी आहे. तर एक रास जायला प्रत्येक ग्रहाला किती वेळ लागतो हे आपण बघूया. सगळ्यात पहिला रवी, जो सूर्यमालेचा राजा आहे, हा रवी एका राशीमध्ये एक महिना असतो. 30 दिवसामध्ये तो त्याची रास बदलतो, म्हणजे तो रोज 1 अंश जातो. त्यानंतरचा चंद्र हा 2.5 दिवसामध्ये एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो, म्हणजे 60 तासामध्ये रास बदलतो, म्हणजे 2 तासात 1 अंश जातो. त्यानंतरचा ग्रह मंगळ हा साधारणपणे 45 दिवस एका राशीत असतो. शुक्र हा पण 30 ते 45 दिवस एका राशीत असतो. बुध हा जास्तीत जास्त 28 दिवस एका राशीत असतो. शनी हा 2.5 वर्ष 30 महिने एका राशीत असतो, म्हणजे तो एका महिन्याला 1 अंश जातो. यानंतर शुक्र बघितला, मंगळ बघितला, यानंतर आपल्याला राहू केतू बघायचे. राहू आणि केतू हे छेदनबिंदू आहेत, पण त्यांचं पण भ्रमण आपण पृथ्वीवरून अनुभवतो. तर साधारणपणे 18 महिने एका राशीत असतो राहू, त्याच्या समोरच्या राशीत 18 महिने असतो केतू. हर्षल हा एका राशीत 7 वर्ष असतो. नेपच्यून एका राशीत 14 वर्ष असतो आणि प्लुटो 28 वर्ष एका राशीत असतो. आपल्या वैदिक धर्मामध्ये आपण जे पुण्याह वाचन ठेवतो, म्हणजे आपल्याकडे लग्न असतात तेव्हा जे देवक बसवतो त्याला पुण्याह वाचन असतं, यज्ञ करतो त्याला पुण्याह वाचन असतं. त्याच्यामध्ये देवतांच्या सुपाऱ्या ठेवल्या जातात. फार पुरातन काळापासनं वरुण, प्रजापती आणि यमधर्म अशा सुपाऱ्या त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे कुठले ग्रह? रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे तर आपल्याला माहिती आहेत, ज्यांना देह आहे. राहू, केतू पण माहिती आहेत. पण हर्षल म्हणजे प्रजापती, वरुण म्हणजे नेपच्यून आणि प्लुटो म्हणजे यमधर्म, हे आपल्या वैदिक चार्टमध्ये, वैदिक आपल्या पुण्याह वाचनामध्ये हे इतक्या पुरातन काळापासून आपल्याला माहिती आहेत. फक्त आपलं धर्माचं ज्ञान किंवा अशा पौरोहित्याचं ज्ञान हे मूठभर लोकांच्या हातात राहिल्यामुळे ते सर्वसामान्यांना कळलं नाही, म्हणून आपण प्रजापतीला हर्षल म्हणतो. हर्षलांनी त्याचा शोध 1846 लावला, 1846 साली लावला, अशी एक जगन्मान्यता आहे. पण खरं पाहिलं तर आपल्या धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये, पुण्याह वाचनामध्ये 7000 वर्षापूर्वीपासून हर्षल, नेपच्यून, प्लुटो म्हणजे प्रजापती, वरुण आणि यमधर्म यांच्या सुपाऱ्या ठेवल्या जातात. व यमधर्म का म्हणतात तर प्लुटो हा शिवाचा अवतार आहे. शिव म्हणजे काय? उत्पत्ती ब्रह्म, स्थिती विष्णू आणि लय म्हणजे शिव. त्याला आपण आपल्या धर्मामध्ये आपण त्याला स्मशानातला देव म्हणतो. शंकराची जिथे देवळं असतात तिथेच ह्या अंत्यविधीचे पण विधी करण्याचा वेगळा भाग असतो, शंकराच्या देवळापाशीच असतो. तर शंकर हा लय आणि परत पुनरुत्पादन ब्रह्मदेव तिथे करतो. असा वृश्चिक राशीमध्ये ह्या गोष्टी अष्टमामध्ये दिसतात. मृत्यू आणि पुनर्जन्म हा वृश्चिक राशीचा स्वामी समजला जातो प्लुटो, आणि प्लुटोचं संहार हे काम आहे. आता त्याला ड्वार्फ प्लॅनेट किंवा सगळ्यात छोटा ग्रह म्हणून फारशी मान्यता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आता आधुनिक काळामध्ये नाही आहे. पण हा 28 वर्ष एका राशीत असलेला प्लुटो हा यमधर्म म्हणजे मृत्यूच्या देवतेचा द्योतक म्हणून त्याची सुपारीसुद्धा आपल्या वैदिक धर्मामध्ये पुण्याह वाचनात 7000 वर्षापूर्वीपासून आहे. आपण आता ह्या ग्रहांच्या गती पाहिल्या. आता एक वेगळी कन्सेप्ट सांगते, ज्याला भावेश असं म्हणतात. कुंडलीमध्ये 12 स्थानं आहेत. या स्थानाचं ॲस्ट्रॉलॉजिकल नाव आहे भाव. प्रथम भाव, द्वितीय भाव, तृतीय भाव, चतुर्थ भाव, म्हणजे
प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, चतुर्थ स्थान अशी 12 स्थानं. प्रत्येक स्थानामध्ये एक रास असते. तुमच्या कुंडलीमध्ये बाळाच्या जन्माच्या वेळेला पूर्वक्षितिजावरती जी रास उदित होती ते राशीचा आकडा लग्नी येतो, म्हणजे प्रथमात येतो, म्हणजे ते त्याचं लग्न होतं. आता समजा लग्नस्थानामध्ये 8 आकडा आहे, म्हणजे वृश्चिक लग्नाची कुंडली आहे. याचा अर्थ प्रथमेश किंवा लग्नेश हा झाला मंगळ, म्हणजे त्या राशीचा स्वामी, त्या राशीचा अधिपती, त्या राशीचा ईश म्हणजे देव असं याला म्हटलं जातं. हा त्या राशीचा स्वामी याला म्हणतात त्या स्थानाचा भावेश. म्हणजे कुंडलीमध्ये ज्या स्थानामध्ये जी रास असते त्या राशीचा स्वामी किंवा अधिपती हा त्या कुंडलीच्या त्या स्थानाचा भावेश असतो. म्हणजे वृश्चिक लग्नाची कुंडली आहे तर लग्नेश वृश्चिकेचा स्वामी मंगळ आहे. धनु लग्नाची कुंडली आहे तर लग्नेश धनुराशीचा स्वामी गुरु म्हणजे प्रथमेश किंवा लग्नेश गुरु आहे. मकर लग्नाची कुंडली आहे तर मकर लग्नाचा स्वामी शनी म्हणजे मकर लग्नाच्या कुंडलीचा लग्नेश किंवा प्रथमेश म्हणजे लग्नाचा भावेश हा शनी आहे. या पद्धतीने प्रथमाचा भावेश प्रथमेश किंवा लग्नेश, द्वितीय स्थानाचा भावेश हा द्वितीयेश, तृतीय स्थानाचा भावेश म्हणजे स्वामी हा तृतीयेश, चतुर्थ स्थानाचा स्वामी हा भावेश म्हणजे चतुर्थेश. असं प्रत्येक लग्न कुंडलीचे सर्व भावेश अर्थातच वेगवेगळे असतात. कारण लग्न म्हणजे लग्नस्थानी असणारा आकडा ती त्याची रास आहे. जर तिथे आकडा 5 आहे तर लग्न झालं सिंह, म्हणजे या कुंडलीचा लग्नेश झाला रवी. जर प्रथम स्थानामध्ये 8 आकडा आहे तर उदाहरणादाखल आपण वृश्चिक लग्नाची कुंडली बघितली तर लग्नस्थानामध्ये 8 आकडा आला म्हणजे लग्नेश झाला वृश्चिकेचा स्वामी मंगळ. मग द्वितीय स्थानात किंवा धनस्थानात आकडा किती आला? 9. 9 आकडा कशाचा आहे? धनुराशीचा. धनुराशीचा स्वामी कोण आहे? गुरु. म्हणजे वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये धनेश किंवा द्वितीयेश झाला गुरु. तृतीय स्थानामध्ये आला 10 आकडा. 10 आकडा म्हणजे मकर रास. मकर राशीचा स्वामी शनी, ही तृतीयामध्ये आली म्हणजे तृतीयेश झाला शनी. चतुर्थामध्ये आली कुंभरास. कुंभरास ही पण शनीचीच रास आहे म्हणजे चतुर्थेश वृश्चिक लग्नाच्या कुंडलीचा चतुर्थेश झाला शनी. पंचम स्थानात वृश्चिक लग्नाच्या कुंडलीच्या आकडा आला 12. 12 आकडा म्हणजे मीन रास. मीन राशीचा स्वामी गुरु म्हणून पंचमेश झाला गुरु. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, लग्नस्थान जे असतं तो लग्नेश जो असतो हा धर्म त्रिकोणाचा किंवा अग्नितत्वाच्या त्रिकोणाचा स्वामी आहे. हा धर्म त्रिकोण आहे. प्रथम स्थान हा धर्म त्रिकोणाचं पहिलं स्थान आहे. धर्म त्रिकोणाचं दुसरं स्थान पंचम स्थान, तिसरं स्थान नवम स्थान. धर्म त्रिकोणातल्या 3ही राशी एकमेकांच्या मित्रच असतात. जसं इथे पंचमामध्ये मीन राशी आली. मीन राशीचा स्वामी गुरु, लग्नेश मंगळाचा तो मित्र आहे. षष्ठ स्थानामध्ये आली 1 आकडा म्हणजे मेषरास. मेष राशीचा स्वामी मंगळ म्हणजे वृश्चिक लग्नाच्या कुंडलीचा षष्ठेश मंगळ. सप्तम स्थानामध्ये आली वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी शुक्र म्हणजे वृश्चिक लग्नाच्या कुंडलीत सप्तमेश शुक्र. अष्टमामध्ये आली मिथुन रास 3 आकडा. मिथुन राशीचा स्वामी बुध म्हणून वृश्चिक लग्नाच्या कुंडलीचा अष्टमेश मिथुनेचा बुध. भाग्यस्थानामध्ये नवम स्थानामध्ये आली कर्क रास 4 आकडा. कर्क राशीचा स्वामी चंद्र, लग्नेश आहे मंगळ, वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये भाग्येश झाला चंद्र. हा चंद्र नवम स्थानाचा अधिपती लग्नेशाचा मित्र आहे. 1, 5, 9 या धर्मत्रिकोणाचे स्वामी हे एकमेकांचे मित्रच असतात. तसंच जेव्हा आपण धनेश म्हणालोय तर धन षष्ठ आणि दशम हा त्रिकोण आहे. आता या कुंडलीच्या दशम स्थानामध्ये आकडा आला 5. 5 आकड्याचा स्वामी आहे रवी. मग या कुंडलीचा जो अर्थ त्रिकोण आहे इथे कुठले ग्रह आहेत? अर्थ त्रिकोणाचे स्वामी कुठले ग्रह आहेत? तर धनेश गुरु आहे 9 आकडा म्हणजे. त्यानंतर
पंचम स्थानामध्ये आकडा कुठला आलाय? धनस्थानामध्ये 9 आला, तृतीयामध्ये 10 आला, चतुर्थामध्ये 11 आला, पंचमात 12 आला. पंचमेश पण गुरु झाला. आता जेव्हा षष्ठ स्थान आहे, इथे 1 आकडा आलाय, हा मंगळ आहे. तर धनेश गुरु आणि षष्ठेश मंगळ आणि दशमेश रवी हा जो त्रिकोण आहे, अर्थ त्रिकोण, हे एकमेकांचे मित्र आहेत. 2, 6, 10चे स्वामी एकमेकांचे मित्रच असतात. त्रिकोणाचे स्वामी मित्र असतात. हा अर्थ त्रिकोण पहिला पाहिला तो धर्म त्रिकोण. पुढचं स्थान आहे एकादश स्थान. इथे आकडा आला 6. 6 आकडा म्हणजे कन्या रास. कन्या राशीचा स्वामी बुध, म्हणजे एकादशेश किंवा लाभेश झाला बुध. हा जेव्हा आपण तृतीय स्थान बघितलं की तृतीय सप्तम लाभ हा कामत्रिकोण आहे. तृतीय स्थानामध्ये आकडा किती आला? 10 म्हणजे शनी. सप्तम स्थानामध्ये आकडा किती आला? 2 म्हणजे शुक्र. एकादशामध्ये आकडा किती आला? इथे 6 म्हणजे बुध. त्यामुळे 2, 6, 10 हा इथला कामत्रिकोण जो झाला हा बुध शुक्र शनी एकमेकाचे मित्र. यानंतर व्ययस्थानामध्ये आली तूळ रास. तूळ राशीचा स्वामी शुक्र म्हणून व्ययेश शुक्र. व्ययस्थान, चतुर्थ स्थान, अष्टम स्थान मोक्ष त्रिकोण. व्ययामध्ये 7 आकडा, चतुर्थामध्ये 11 आकडा, अष्टमामध्ये 3 आकडा, 3, 7, 11 हा मोक्ष त्रिकोण एकमेकांचे मित्र बुध शुक्र शनी. म्हणजे प्रत्येक कुंडलीमध्ये धर्मत्रिकोण 1, 5, 9 स्थानांचे अधिपती मित्र असतात. अर्थ त्रिकोण 2, 6, 10 स्थानांचे अधिपती मित्र असतात. तृतीय सप्तम एकादश या कामत्रिकोणाचे स्वामी मित्र असतात. आणि 4, 8, 12 या मोक्ष त्रिकोणाचे स्वामी पण मित्र असतात. अर्थात हे त्रिकोण आणि त्याचे स्वामी हे लग्न कुठलं आहे याच्यावर अवलंबून असतात. त्याप्रमाणे ते बदलत जातात. अजून एक नियम असा आहे की आपण, हा वेगळा टॉपिक आहे की आपण स्थानांची नावं पाहिली आहेत, स्थानांचे विभाग केलेले आहेत. केंद्रस्थानामध्ये चर स्थिर द्विस्वभाव हे जे आपण राशींचे स्वभाव पाहिलेत. केंद्रस्थानामध्ये प्रथम स्थानामध्ये ज्या स्वभावाची राशी आहे, समजा केंद्रस्थान हे प्रथम स्थान हे मेष राशीचं आहे, तर प्रथम स्थानामध्ये चर राशी आली, तर उरलेल्या केंद्रात पण चर राशीच येणार 1, 4, 7, 10. जर वृषभ लग्न कुंडली आहे तर वृषभ लग्न हे स्थिर राशीचं लग्न आहे, तर केंद्रामध्ये 2, 5, 8, 11 सगळ्या स्थिर राशीच येणार. जर कामत्रिकोणाचं लग्न आहे, मिथुन तुळ कुंभपैकी कुठलंही मिथुन लग्न आहे, तर 3 म्हणजे द्विस्वभाव लग्न आहे, तर द्विस्वभाव राशीच केंद्रात येणार 3, 6, 9, 12. जर समजा स्थिर लग्न, स्थिर द्विस्वभाव असे 3ही आपण स्वभाव पाहिले, त्याच्यामुळे तुम्हाला त्रिकोणाचे स्वामी मित्र असतात हे माहिती आहे. तसं लग्न ज्या स्वभावाचं आहे त्याच स्वभावाचे स्वामी हे केंद्रामध्ये येतात, हा नियम झाला. आपण याच्या पुढे शिकणार आहोत पराशर ऋषींच्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये नियम काय आहेत याचा आपण एक वेगळा भाग बघूया. तोपर्यंत आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या कुंडलीचे, सर्व कुंडलीचे भावेश हे तुम्हाला पटकन समजतील. कुठल्या त्रिकोणाचे स्वामी कोण आहेत हे पण तुम्हाला काढता येईल. अतिशय मनोरंजक आहे, कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाची कुंडली वेगळी आहे, कुंडलीचे भावेश वेगळे आहेत, प्रत्येकाचा लग्नेश वेगवेगळ्या स्वभावाचा आहे, माणसांचे स्वभाव वेगळे आहेत, पर्सनॅलिटी वेगळी आहे, चंद्र वेगळा आहे, रवी म्हणजे आत्मा वेगळा आहे, पण सगळं मिळून माणूस हा एकाच पंचमहाभूताचा आहे. त्यामुळे त्याचा आत्मा हा एक सारखाच आहे. याच फिलॉसॉफीकडे परत परत आपली ॲस्ट्रॉलॉजी वळत असते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ह्यातल्या अजून चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या ज्ञानाच्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप येतील. तोपर्यंत थांबूया. पुढच्या भागामध्ये पराशर ॲस्ट्रॉलॉजीचे नियम बघूया. बाय बाय.